नमस्कार, आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. छत्रपती संभाजीनगरात शिवसेना उभाटा गटाला मोठा धक्का. माजी नगरसेवक नरेश भालेराव यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करताच शहरातील राजकारणात खळबळ उडाली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची ताकद वाढली तर शिवसेनेसमोर नवं आव्हान उभं राहिल्याचं स्पष्ट संकेत. या प्रवेशामुळे आगामी निवडणूक समीकरणे बदलण्याची चिन्हे. खऱ्या शिवसैनिकाला, मूळ शिवसैनिकाला पटलेलं नाही, पटत नाही आणि विकास सोडायचा आणि असं टोपीच्या प्रेमामध्ये जायचं हे कोणत्याही शिवसैनिकाला खपणार नाहीये. त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीचा जो प्रवास आहे तो कधी आपल्या विचारांची, हिंदुत्वाची साथ न सोडता विकासाच्या मुद्द्यावर आपण पुढे जातो. हिंदुत्व पण जपलं पाहिजे आणि विकासही झाला पाहिजे. आणि याच कारणाने म्हणजे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणं असेल, हिंदुत्वाचा विषय असेल, विचारांचा विषय असेल, नरेश भैया माननीय सावे साहेबांसोबत, संजीव केनेकरांसोबत, डॉक्टर साहेबांसोबत हे कायम सोबत राहिलेले. पण आता होणारी घुसमट ही त्यांना सहन होणं शक्य नव्हतं, म्हणून आज कमळाला ते आलेले आहेत, कमळाकडे. आणि मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं, नरेश भैया भालेराव यांचं, त्यांच्या पत्नी आणि आपण सगळ्यांचंच मी पक्षामध्ये खूप स्वागत करतो. अतिशय चांगलं काम, विविध जबाबदाऱ्या घेऊन करता येणारं काम भाजपमध्ये करता येणार आहे. त्यामुळे त्यांचा निश्चितच पक्ष संघटनेला, पक्ष वाढीला त्यांचाही उपयोग होईल आणि एक चांगला कार्यकर्ता आज आमच्या कुटुंबात आला त्याचा आम्हा सगळ्यांनाच आनंद आहे. मी पुन्हा एकदा स्वागत करून थांबतो. माननीय या राज्याचे मंत्री अतुलजी सावे साहेब, केंद्रीय माजी मंत्री खासदार डॉक्टर भागवती कराड साहेब, जिल्हाध्यक्ष सन्माननीय किशोर शितोळे, माजी महापौर भगवान घडावळेजी, आमचे मित्र अनिल मकरीजी, समीर राजूरकरजी, प्रशांत देसरडाजी, निखिल आपला मंडळाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, कैलास नगर आणि दादा पण सर्व त्या परिसरातील सर्व, आणि ज्यांचा प्रवेश आज होतोय, प्रवेश म्हणण्यापेक्षा घरवापसी, त्यावेळेस बहुतेक ताई नव्हते, जे खरे ते जाऊन राहिलं. 1994ला कैलासनगर दादा कॉलनीची शाखा काढली होती भाजपची. मला अजूनही आठवतंय की ती कचराकुंडी साफ करून, बरोबर आहे, त्या जागेवर प्लॉटवर, हा, त्यामुळे इतकी जुनी आठवण आहे. आणि त्या खऱ्या अर्थानं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या प्रवासात सहसा कोणी नव्हतं. त्यावेळेस खऱ्या अर्थानं नरेश आणि सगळी टीम भारतीय जनता पार्टी बरोबर जॉईन झाली होती. निश्चितपणे इतर पक्षात नव्हते त्यावेळेस कोणीच, म्हणून ते डायरेक्ट भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता जुना आज खऱ्या अर्थानं आशाताईला घेऊन परत आज प्रवेश होतो. तर आशाताईचं आणि नरेशचं मी खूप प्रदेशाचा महामंत्री भारतीय जनता पार्टीचा म्हणून स्वागत करतो. नरेशजीने फार योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. निश्चितच एकीकडं देशामध्ये 2014 पासून माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये एक झंझावत आणि राष्ट्रीय धरोहराची संस्कृतीला धरून एक विकासाची, परिवर्तनाची दिशा तुमची पुन्हा भाजपमध्ये वापसी झाली, काय भावना आहे तुमची? हिंदू धर्मासाठी 1994-1989 पासून पक्षाचंच काम करत आलेलं होतं. भगवा काही खाली उतरला नव्हता, आज पण भगवाच आहे. आणि आता देवेंद्रजी फडणवीस, माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये वार्डामध्ये काम करून आणि जनतेसाठी सोयीसुविधा निर्माण करून द्यायच्या. त्यासाठी सेवा, सुविधा आणि विकास करत असत सत्ता असणं जरूरी आहे. त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीने आज प्रवेश केलेला. उभाठामध्ये कार्यरत होता तुम्ही, त्याच्यानंतर 10 वर्ष नगरसेवक पण आपल्या घरात राहिले. तर ठाकरे
ठाकरेची शिवसेना सोडण्याचं कारण काय? ठाकरेची शिवसेना सोडण्याचं कारण असं आहे, आणि आता सगळं माझा जो प्रभाग आहे तो सगळा भारतीय जनता पार्टीचा प्रभाग आहे. आणि मागे काही काँग्रेसची युती केल्यामुळं साहेबांनी त्या युती केल्यामुळं बाकीचे पक्षातले मित्र झाले, तिथले रहिवासी आहे, त्यांच्या भावना वेगळ्या होत्या. त्याच्या हिशोबाने मग मला भारतीय जनता पार्टी प्रवेश करावा लागला. आज तुमच्यासोबत किती कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला? किती मोठे सगळे कार्यकर्ते माझे सर्व आहेत. शाखा प्रमुख आहे, विभाग प्रमुख आहे, सर्व ज्येष्ठ शिवसैनिक आहे, सगळे माझ्यासोबत प्रवेश केलेले कार्यकर्ते आहेत. महिला काही पक्षामध्ये प्रवेश करताना काही अटी शर्ती किंवा तुम्हाला नाही असं काही. बरं, या पक्षाचा कार्यकर्ता मी कार्यकर्ता माणूस आहे, त्याच्यामुळे मी काही आठ देवाचे असं काही नसतं. या निमित्ताने पक्ष कार्यकर्त्यांना काय आवाहन करणार तुमच्या कार्यकर्त्यांना? पक्ष कार्यकर्ता नाव म्हणेच पक्ष आता वाढवायचा आहे, घराघरात कमळ पोचवायचं आहे, तेच आव्हान असतं. धन्यवाद.